नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केलं आहे, उद्या मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, आज बघू शकता आपल्याला या ठिकाणी एक रेंज मार्केटने क्रिएट केला होता एक लास्ट वीक मध्ये। तर त्यानंतर इथे रेंज क्रिएट करून मार्केटने एक ब्रेकडाऊन दिलेला आहे। त्यानंतर फर्स्ट टाइम मार्केटने या ठिकाणी आपल्याला 20,000 सपोर्ट देताना बघतोय। या ठिकाणी मी फिन निफ्टीचा चार्ट लावलेला आहे, वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। उद्या जी फिन निफ्टीची एक्सपायरीला आपण कसं काम करू शकतो त्याविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार, तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आज जे पूर्णपणे बुलिश मोमेंटम आपल्याला दिसतं बघू शकता आपण। रिलायन्स जे आहे रिझल्ट खूप एक्स्ट्राऑर्डिनरी लागल्यामुळे एक वन साइडेड रिलायन्स बघू शकता आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे जवळजवळ एक पण आपल्याला या ठिकाणी 30 मिनिटाचा टाइम फ्रेम मी लावलेला आहे, एक पण आपल्याला इथे बुलिशनेस दिसलेली नाही, म्हणजे बेरिशनेस दिसलेली नाहीये। जवळजवळ हा जो चार्ट पॅटर्न आहे, म्हणजे ही जी मुवमेंट आहे ह्या 2 वर्षात पहिल्यांदा रिलायन्स मध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे, कारण की ते रिझल्ट खूप चांगला लागलेला आहे रिलायन्सचा। तर आपण या त्या रिझल्ट वरती अनुषंगाने आपल्याला मार्केट काय परफॉर्म करू शकतो येणाऱ्या टाइम मध्ये, आणि 1 तारखेला बजेट सुद्धा आहे, तर आपल्याला 2-3 गोष्टी आपल्याला प्लॅन करायचे, त्याविषयी मी या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोलणार आहे। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की आपला ह्या ठिकाणी 1 तारखेला जो रिझल्ट आहे तो मार्केट जे आहे टेक्निकल नाही राहणार, एवढे सेंटिमेंटल मार्केट फॉलो करणार आहे, कारण जी पण आपली न्यूज येते त्या न्यूज वरती मार्केट एक बिहेवियर करतं, व्हॉलेटिलिटी हाय राहील। तर आपल्यासाठी एक फर्स्ट ॲडवाइस हीच राहील की जे आपली क्वांटिटी आपण लिमिटेड ठेवा आणि टार्गेट आपल्या प्रॉपर टार्गेटसाठी आपण वेट करू शकता। या ठिकाणी आपण बघू शकता आजची जी क्लोजिंग मिळालेली 20,432 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली, जे लास्ट डेची जी आपली क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ बघू शकता एक हाय मारला होता, एक 360 पॉईंटचा हाय मारलेला आहे, आणि क्लोजिंग जे 300-350 पर्यंत आपण इथं फायनली आपण अपसाइडला तर क्लोजिंग देण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेलो आहे। 2 ते 3 पॉईंट लक्षात देऊन सांगतो आपल्याला लक्षात घ्या। एक आपल्याला इथं बघू शकता एक 2023 पर्यंत वन डेचे या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। आपल्याला इथे ट्रेंड लाईन सुद्धा आपल्याला इथं प्लॉट होताना दिसते, त्या ट्रेंड लाईन वरती इथं लॉंग टर्मची ट्रेंड लाईन आपल्याला फॉलो करताना मार्केट दिसतंय। त्यानंतर जर आपण इथं व्यवस्थित जर इथं बघितलं तर इथं एक चार्ट पॅटर्न पण दिसतो मित्रांनो आपल्याला। इथं आपण बघू शकता हा इनसाइड कॅन्डलचा हा चार्ट पॅटर्न आहे। ह्या चार्ट पॅटर्नला इथं ब्रेक करून मार्केट इथं आपल्याला 20,432 ची आपल्याला मोमेंटम दिलेली आहे फिन निफ्टी मध्ये। जर आपल्याला एक हायपोथेटिकल जर रेंज काढायची असेल की कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतो, तर याचं एक आपल्याला रेंजची मेजरमेंट घेणं गरजेचं आहे। रेंजची मेजरमेंट जर आपण घेतलं 438 पॉईंटची आपली मेजरमेंट येते अप्रॉक्सिमेटली, तर आपण इतकी कमीत कमी याचा हा जो हाय पॉईंट आहे 20,755 ह्या रेंज पर्यंत आपण इथे टार्गेट अचीव करू शकतो की इथपर्यंत मार्केटला इथं फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला हिट करा। कारण लास्ट टाइम जे ह्या झोन मध्ये म्हणजे 21,000 ते 20,700 ह्या झोन मधून मार्केट इथं सेलर ऍक्टिव्हेट होताना आपल्याला दिसते। तर मार्केट जेव्हा फर्स्ट टाइम याला टच करा, तर टच केल्यानंतर इथं फर्स्ट टाइम आपल्याला रिजेक्शन येताना आपण बघू शकतो, तर त्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ऑन अदर हँड जर आपल्याला हा जो खालचा जो ब्रेकडाऊन आहे, हा ब्रेकडाऊन जर मार्केटला सस्टेन करायचं आहे, तिथे एक प्राइस ऍक्शन आपल्याला दाखवणं गरजेचं आहे। याला फॉलो थ्रू जर डाऊन साईडला जर करायचं असेल, जे की त्याला घेऊन येऊन जाईल 19,000च्या लेवलवरती त्याला घेऊन येऊन जाईल। आता जर इंट्राडे वरती घेऊन चालतो मी, आपल्याला एक 15 मिनिटाचा टाइम फ्रेम, म्हणजे आपल्याला जे मला उद्यासाठी इंट्राडे वरती काय लेवल आहे ते आपण डिस्कशन करूया या ठिकाणी। जस्ट मिनिट, आपण बघू शकता एक आपल्याला ट्रेंड लाईन इथं फॉलो करायची। ही जी ट्रेंड लाईन येते ही ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनला मार्केट कसं रिस्पेक्ट करते ते आपल्याला फर्स्ट हाफ मध्ये बघणं गरजेचं आहे। जर मार्केट याला ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करून जर डाऊन साईडला जर याला ब्रेक करते, जवळजवळ आपला येतोय इथं 20,270चा आपल्याला रेंज येतोय। या रेंजला जर डाऊन साईडला आपण मार्केट इथं ब्रेक करते, तर फर्स्ट इथं आपल्याला 30 पॉईंटचा टार्गेट जो आहे तो इमिजिएटली भेटून जाईल। 20,240 आपला फर्स्ट टार्गेट राहील। त्याच्यानंतर सेकंड टार्गेट आपण इथं 20,000 पर्यंत पण घेऊ शकतो। ह्याच रेंजला जर डाऊन अपसाइडला जर ब्रेक करते, तर आपण इथं हा फर्स्ट आपण इथं टार्गेट घेऊ शकतो 20,750चा टार्गेट घेऊ शकतो, जो की अचिवेबल आहे उद्याच्या डेटला, कारण एक्सपायरी आहे। जर पूर्ण 12 वाजेपर्यंत जर ह्याच रेंजला मार्केट इथं सस्टेन करते, त्यानंतर जर याला डाऊन साईडला और अप साईडला जर ब्रेक करते, तर दोन्ही साईडला आपण ट्रेड घेऊ शकतो फिन निफ्टी मध्ये। आता बँक निफ्टी मध्ये चेक करूया, बँक निफ्टी मध्ये काय लेवल आहे। सेम जे पॅटर्न आपल्याला दिसतोय तोच पॅटर्न ह्या ठिकाणी फिन निफ्टी मध्ये आपल्याला दिसत होता, तोच पॅटर्न आपल्याला इथं बँक निफ्टी मध्ये पण दिसतोय। इनसाइड कॅन्डल आपल्याला पॅटर्न दिसतोय, आणि तो की बरोबर एका पर्टिक्युलर रेंज जवळ क्रिएट झालेला आहे, जी की आहे 45,000 ची लेवल। या लेवलचं जर आपण इथं मेजरमेंट घेतलं, ही जी पूर्ण झोन आहे, हा झोन जर आपण बघितला 895 पॉईंटचा इथं रेंज येतोय। जवळजवळ आपण यालाच अप साईडला आपण प्लॉट करू, जो की आपला येतो 46,300 पर्यंत। तर आपलं इथं फर्स्ट टार्गेट राहील ऑन डेली बेसिस वरती 46,000 ते 46,300 या रेंजला मार्केट इथं आल्यानंतर इथं फर्स्ट टाइम आपल्याला रिजेक्शन इथं म्हणजे रेजिस्टन्स पॉईंट इथं हिट करू शकतो, आणि त्याला डाऊन साईडला जर मार्केट इथं ब्रेक करते, हा जो लेवल आहे जवळजवळ 44,000चा क्रुशियल लेवल आहे। या लेवलला जर डाऊन साईड जर प्राइस ऍक्शन मार्केट बनवते,
तर आपण इथं फर्स्ट टार्गेट आपल्याला घेऊ शकतो आपण 43,000 ते सेकंड टार्गेट घेऊ शकता 42,000. हे लॉंग टर्म मध्ये मी टार्गेट सांगतोय डेली टाइम फ्रेम साठी. तर आपल्याला हे 2 ते 3 गोष्टीवरती या 2 ते 3 लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सेकंड आपल्याला जर इथं 15 मिनिटाचा आपण टाइम फ्रेम जर बघितला तर आपण एक बारीक जरा इथं लक्ष दिलं आपल्यासाठी इथे एक मार्केटने इथे एक बेस क्रिएट केला आपल्याला दिसतोय. इथं फर्स्ट टाइम जर आपण बघताय जो आपला प्राइस एक्शन होता त्या प्राइस एक्शनला इथं लोअर लो मार्केट इथं बनवत चाललं होतं. पण फर्स्ट टाइम हा जो इथं लो बनवला होता त्या लोच्या वरती मार्केटने इथं त्याला हाय इथं क्रिएट केलेला आहे. तर आपल्यासाठी थोडंसं एक पॉझिटिव्हनेस या ठिकाणी आपण बघू शकतो. सोबतच इथे 45,000चा लेवल आहे. या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट करून 45,500च्या जवळपास इथं सस्टेन करत आहे. तर आपल्यासाठी आता उद्याच्या डेटला जर मार्केट इथं गॅप अप ओपन झालं तर गॅप अप ओपन झालं तर हा जो आपल्याला पिन पॉईंट येतो 46,000चा हा आपल्यासाठी एक आपल्याला रेजिस्टन्स पॉईंट सारखं हिट कारण की इथून जर मार्केट इथं डाऊन साईडला जर ब्रेक करते प्राइस एक्शन दाखवते तर आपण 45,500 पर्यंतचे आपण लेवल इथं बघू शकता. याच रेंज मध्ये ओपन होऊन जर याला डाऊन साईडला जर याला ब्रेक करतोय तर आपण इथं फर्स्ट टार्गेट घेऊ शकता 45,000 आपला हा फर्स्ट टार्गेट राहील. या ठिकाणी मार्केट थोडंसं व्हॉलेटाईल व्हायचे चान्सेस जास्त आहे तर या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सोबतच जर गॅप डाऊन झालं तर ह्या ठिकाणी कसं परफॉर्म करते ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा जो रेंज जर आपण बघितला जवळजवळ येतोय 44,500चा आपला रेंज येतोय. या रेंजवरती मार्केट जर इथं सस्टेन करून जर अप साईडला जाते तर आपण एक कॉल साईडला पण ट्रेड घेऊ शकतो छोटासा. डाऊन साईडला जाते ते ही जी मुवमेंट ही खूप फास्ट राहील तर या मुवमेंट वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे जे आपण इझिली कॅच करू शकता. बँक निफ्टीचे ते लेवल आहे ते आपण पाहिले. आता जर निफ्टीचं जर आपण बघितलं वन डेचं मी या ठिकाणी टाइम फ्रेम लावतो. वन डेचा जो टाइम फ्रेम आहे वन डेला इथं फर्स्ट आपला जो 21,500चा हा लेवल होता हा लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट होता जो की एक रेजिस्टन्स म्हणून पण काम करत होता सपोर्ट म्हणून पण काम करत होता. या ठिकाणी इथं फर्स्ट टाइम इथं एंटर केल्यानंतर इथं सपोर्ट सारखं हे काम करून आपल्याला इथं अप साईडला मुवमेंट दिली आणि सेकंड टाइम इथं आलं तर फर्स्ट टाइम इथं एक सपोर्ट घेताना आपल्याला दिसतोय. आता सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर इथं फर्स्ट टाइम हा रेजिस्टन्स हिट करून आपल्याला इथं अप साईडला जाताना मार्केट इथं दिसत आहे. तर ऍज इट इज आपल्याला जे आहे या रेंजला म्हणजे 21,500 हा जो रेंज याला खूप इम्पॉर्टंट देणं गरजेचं आहे. या रेंज वरती आपल्याला जर सेकंड टाइम अजून एकदा जर याला हिट करता त्याला बाउन्स होऊन आपल्याला जो आपला 22,000चा जो लेवल आहे त्या लेवलला पण आपण हिट करू शकतो. जर याला 21,000चा लेवल हा जर याला क्रॉस झाला तर आपल्याला फर्स्ट टार्गेट इथे डाऊन साईडला घेऊ शकता. 20,500चा टार्गेट आपण घेऊ शकतो जो की डाऊन साईडला राहील. याला जर आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती कन्वर्ट करू म्हणजे आपल्याला समजेल. मित्रांनो ही जी मुवमेंट आहे ही एकदम अशी आपली स्पाइक आलेला एकदम हा मोठा कारण की इथं सध्या रिलायन्स मध्ये जी पॉझिटिव्ह न्यूज आली त्याचा इम्पॅक्ट इथं मार्केटने इथं आपल्याला दाखवलेला आहे. इथं फर्स्ट टाइम इथे एक आपल्याला एक रेजिस्टन्स वरती हिट झालेला आहे. हा फर्स्ट आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट फर्स्ट टाइम आपल्यासाठी हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स पॉईंट होता. ह्या रेजिस्टन्स पॉईंटला हिट करून एक आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. याला जर मार्केट परत जर फॉलो थ्रू डाऊन साईडला जर करायला लागलं तर आपण इथं 21,500चे जे लेवल आहे हा परत एकदा रिटेस्ट होताना बघू शकता. जर याचा अर्ध्या मुवमेंट पर्यंत इथपर्यंत चाललं इथून जर आपल्याला वरती साईडला याला जर ब्रेकआउट देतोय तर आपण येणाऱ्या टाइम मध्ये हा जो गॅप आहे हा गॅप आपल्याला फील करताना पण बघू शकता आपण. जर गॅप डाऊन मार्केट झालं तर हा आपल्यासाठी 21,250चा हा पॉईंट आहे आपल्यासाठी सपोर्ट सारखं काम करा. जर गॅप अप झालं तर आपल्यासाठी 22,000चा जो लेवल आहे हा आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करा. या 2 ते 3 गोष्टी जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या टाइम मध्ये आता मी डिटेल व्हिडिओ आपल्यासाठी टाकेन बजेट डेच्या दिवशी की उद्या बजेट डेच्या वरती आपण कसं काम करू शकता. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.